आज आम्ही भक्ती करतो पण भक्तीचं फळ आम्हाला मिळत नाही. इथं बसलेल्या प्रत्येकाला भक्ती करायला आवडतं कारण आमचा मूळतः स्वभाव भक्तिमय आहे. देखे मनुष्य जात सकळ स्वभावतः भजनशीळ. माऊली सांगते आम्ही मुळात भजनशीळ आहोत. मूळचा आमचा जो पिंड आहे ना इथला तो भजनप्रिय आहे. माणसाला भजन आवडतं पण इकडे येत नाही हा विषय वेगळा. आम्ही इकडे फिरकत नाही, आमचं मन आम्हाला इकडे येऊ देत नाही. मनाची इतकी मनोराज्य असतात, सगळीकडे धावतं, सगळीकडे फिरतं, पण इथं येत नाही. म्हणून तरुणांना सांगावं लागतं. प्रमोददादांचं अंतःकरण मगाशी इतके तळमळीनं बोलत होते किंवा विजूभाऊ असतील, ही सगळी मंडळी हे सगळं काम करतायत. हे तरुणांनी इकडे यावं या करताय, हा समूह या करताय, ही संस्था या करताय की आता ही संस्थेतली मुलं बघितलं की आपल्याला असं वाटतं काय भविष्य आहे यांचं, काय भवितव्य उज्ज्वल असेल यांचं. ज्ञानोबांची तुकोबांची सेवा घडते यांच्या माध्यमातून. आणि एका बाजूला जर आपण बघितलं तर अशी दरी आहे, असा वेगळा भेद आहे की ज्यांना याच्याशी काही घेणं देणंच नाही. म्हणजे कथा कीर्तन प्रवचन नामस्मरण हे सगळं आमचा विषयच नाही. हे म्हणजे असं म्हणण्यासारखं आहे, आयसीयूत असलेला पेशंट असतो की नाही, तो म्हणतो डॉक्टरचा माझा काही संबंध नाही. विठ्ठल विठ्ठल साधी गोष्ट, तुमच्या माझ्या जीवनाला सन्मार्गाचा मार्ग दाखवणारे संत तेण्याची पंथे चालो जाता. सगळा गुंता सोडवण्याचं काम संत करतात. अजिबात आयुष्यामध्ये भ्रम संभ्रम आणि गुंता ठेवतच नाही. आज तुमचं आमचं असं झालंय की आपल्याला वाट न सापडल्यामुळे सगळा गुंता झालाय. प्रपंचही नीट नाही धड आणि परमार्थही धड नाही. मी गमतीने म्हणते आम्हाला परमार्थाचा अर्थ कळायला वेळ लागतो. ऐका बरं, परमार्थाचा अर्थ कळायला वेळ लागतो, अर्थाचा परमार्थ लवकर कळतो. म्हणून जीवन जगण्याकडे आमचा जो कल आहे ना, ज्या पद्धतीने आम्ही जगतो, लहान लेकराला पालक वर्ग पहिल्यापासून शिकवतो खूप मोठा हो, खूप अभ्यास कर, खूप मोठा हो, खूप अभ्यास कर आणि खूप भरपूर पैसा कमव म्हणतात. या पलीकडे जाऊन काही करायचं असतं हे त्यांच्या गावीही नसतं. त्यामुळे अर्थ प्राप्ती करता जगण्यापेक्षा अर्थ पूर्ण जगायला आम्ही शिकवतो की नाही याचं भान प्रत्येकाने ठेवावं. आणि आमचं सगळ्यात मोठं हे जे काम आहे ना ते संतांनी केलंय. आम्हाला अर्थप्राप्ती नाही, अर्थ पूर्ण जगायला संतांनी शिकवलं. आणि मग जी आम्ही भक्ती करतो, दानधर्म व्रतवैकल्य तीर्थयात्रा जप तप सगळं, पण हे सगळं करत असताना भक्तीचं फळ आम्हाला मिळत नाही आणि ते न मिळाल्यामुळे वाट्याला येतं ते दुःख. आणि सगळं दुःख पदरी पडतं याचं कारण आमचा कर्तेपणा आम्हाला नडतो. सगळं कर्तेपण आम्ही स्वतःकडे घेतो ना. मी करता ऐसे म्हणसी तरी तू दुःखी होशी. समर्थ म्हणाले श्रीराम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप. कर्तेपण देवाकडे आम्ही देतो का? नाही म्हणाले. मग जीवन जगत असताना ज्या सुखाचा शोध आम्ही घेतो ते सुख वाट्याला येत नाही. सगळं करते पण स्वतःकडे घेतो. मी आणि माझं अहंता आणि ममता या विषयांच्या मागे लागल्यामुळे मनुष्य मोहग्रस्त झाला. वखवक काही केले आमची संपेना. आणि आयुष्यामध्ये नेमकं जोडायचं काय? मिळवायचंच असेल तर छंद कुठल्या गोष्टीचा धरावा, काय गोष्टीची आवड करावी हे न कळण्यामुळे भरकटले पण वाट्याला आलं. आणि मग आयुष्यामध्ये असमाधान आहे, ताण तणाव, अस्वस्थता, चिंता, नैराश्य, सोप्पं सांगते फ्रस्ट्रेशन. असं सांगितलं की लवकर कळतं. मी म्हणते 2 वर्षाचं पोरग सुद्धा फ्रस्ट्रेशन मध्ये असतं सध्या. त्याच्या हातात मोबाईल देऊ तर नका. मग बघा सगळं घर कसं डोक्यावर घेतंय ते. आकांड तांडव त्या मोबाईलसाठी. 2 वर्षाचं बाळ सुद्धा टेन्शन मध्ये. प्रत्येकाच्या व्यथा आहेत, वेदना आहेत. आणि या सगळ्या वेदनांवर फुंकर घालण्याचं काम आमच्या संत माऊलीने केलंय. आमची मनगट आणि मेंदू असा बळकट करून ठेवला की ही भारतभूमी, ही संतांची भूमी, या भूमीविषयी आम्हाला सगळ्यांना आदर वाटावा, अभिमान वाटावा, अशी मानसिकता संतांनी आमची निर्माण करून दिली. हा देश, या देशाची ही माती, हा समाज, हे सगळं माझं आहे. आणि या प्रती आपली संवेदना जागृत व्हावी किंवा या प्रती आपला स्नेह वाढावा याकरता संतांनी आमच्या मनाची मशागत केली वेळोवेळी. मग हे सगळं व्यवहारिक जीवन जगत असताना या व्यवहाराला थोडी अध्यात्माची जोड द्या ना म्हणले. तुमचा व्यवहारही तितकंच सुंदर होणार आणि तुमचं अध्यात्मही तितकंच परिपूर्ण होणार. मग प्रपंच आणि परमार्थ काही सोडायची गरज नाही. प्रपंच सुद्धा
उत्तम प्रपंच करून उत्तम परमार्थ आपण साधू शकतो. असे उदाहरण कितीतरी संतांनी आपल्या कृतीतनं बोले तैसा चाले या न्यायाने करून दाखवलं. मग हे करत असताना जीवनामध्ये नेमकं काय असलं पाहिजे, या मनाला या देहाला अशा कुठल्या गोष्टींचा छंद लागला पाहिजे जेणेकरून आमचं जीवन सुखमय होईल आणि परमेश्वराच्या आवडीचं होईल, भगवंताच्या जवळ जाऊन पोहोचेल. याचा गोषवारा तुकोबराय करतात अभंगाच्या प्रथम चरणात. गोविंद 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 महाराजांसाठी. वा वा. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय तुमच्या माझ्या कल्याणाचा विचार करतात ना, मग म्हणाले आपल्याला एक छंद लागला पाहिजे. आता छंद म्हटलं की अनेकांच्या डोक्यात अनेक गोष्टी येतात. छंद वेगळं आणि छानदिष्ट असणं वेगळं, नाही का. महाराजांनी छंद हा शब्द वापरला. छंद या शब्दाचा दुसरा अर्थ आहे व्यसन. मग ते चांगलंही असतं आणि वाईटही असतं. महाराजांनी छंद हा शब्द वापरला. थोडक्यात सांगते, छंद या शब्दाचा अर्थ आहे वेड. वेड लागलं पाहिजे. कशाचं वेड लागावं? गोविंद गोविंद मना लागलिया छंद. तुकोबरायांचे इष्ट आराध्य दैवत पांडुरंग परमात्मा आहे. या भगवंताचं वेड आम्हाला लागू द्या. महाराजांनी इथे गोविंद हा शब्द वापरला. गो हा शब्द इंद्रियवाचक सुद्धा आहे आणि गोविंद हे भगवंताचं नाव सुद्धा आहे. त्यामुळे असा छंद या इंद्रियांना लागावा भगवन नामाचा. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. मनाला गोविंदाचा छंद लागावा हा सरळ साधा अर्थ आहे. जे तुकोबराय आम्हाला सांगतायत त्या तुकोबरायांच्या बद्दल मी म्हटलं ना, सिद्धावस्थेत पोहोचले आणि जगाने वेड्यात काढलं. महाराजांना सुद्धा वेड्यात काढावं. महाराज म्हणतात, अहो जगाने काय, आमच्या बायकोनी पण आम्हाला वेड्यातच काढलं. घरी आवली तेच म्हणायची ना, अवलामाईंचं तोच विषय होता. बघा बघा माझ्या येड्याला माझ्या धन्याला पार येड लागलं पांडुरंगाचं. त्या काळतोंड्यांनी पार येड करून टाकलं म्हणायच्या अवलामाई. पण प्रेम होतं. प्रचंड सांभाळत होत्या तुकोबरायांना. म्हणून भगवंत आवलीला सांभाळत होता. का? त्या तुकोबरायांना सांभाळत होत्या ना. माझ्या भक्ताचा माझ्या दासाचा सांभाळ करणाऱ्याचा मी सांभाळ करतो, हे भगवंताचं ब्रीद आहे. म्हणून आवलीची खूप काळजी घ्यावी देवाने. तुकोबराय पांडुरंगाशी बोलायचे. म्हणायचे, भगवंता
मला तुझं वेड लागलं का रे? सगळे म्हणतात हा तुके येडा झालाय म्हणून. सदा माझे डोळे, पण माझी एकच इच्छा आहे, जडो तुझी मूर्ती. सदा माझे डोळे, जडो तुझी मूर्ती. रखू माईच्या पती सोयरी, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. पांडुरंगा, किती गोड तुझं नाम, किती गोड तुझं रूप. मला वेड लागलं. माझ्या डोळ्यांना सतत तू दिसला पाहिजे. जगाने वाटेल ते म्हणे नका, कोणी निंदा कोणी वंदा, आम्हा स्वहिताचा धंदा. आणि खरं सांगू का, या देशाचा इतिहास, या देशामध्ये जो कोणी बदल परिवर्तन घडवून आणला ना, तो वेड्यांनीच आणला. आणि शहाण्यांनी त्याचे पोहडे गायले असं म्हणूया आपण. खारतर विठ्ठल विठ्ठल वेड लागावं, वेड लागावं असं म्हणतात. बेभानपणे एखादी योजना मनात आणावी आणि ती राबवावी, ती कृतीत आणावी. मग हे संतांनी तेच केलं, आमच्या महापुरुषांनी तेच केलं, सत्पुरुषांनी ते केलं, देशभक्तांनी तेच केलं, क्रांतिकारकांनी तेच केलं. वेड्यासारखा इतिहास घडवला इथे. मग जग काय म्हणेल याची पर्वा नाही केली. संतांच्या बाबतीत बघा, ज्ञानोबांच्या तुकोबांच्या बाबतीत, अगदी ज्ञानोबारायांपासून ते तुकोबरायांपर्यंत, निळोबारायांपर्यंत, अलीकडच्या काळातले अनेक संत, अगदी आमच्या साईबाबांच्या पर्यंत, ज्यावेळी बाबा होते, ज्यावेळी स्वामी समर्थ होते, ज्यावेळी गजानन महाराज होते, त्यावेळी लोकांनी फक्त आणि फक्त छळ आणि निंदा एवढंच वाट्याला दिलं. दिवे लावायला तेल सुद्धा मिळत नव्हतं, तेव्हा या मंडळींना चमत्कार करावा लागला द्वारकाबाईमध्ये. आणि चमत्काराशिवाय नमस्कार नाही, ही जगाची रीत या संतांना ठाऊक होती. चमत्कार करायची हौस नव्हती, हो हौस नव्हती. महाराज ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात की संतांना चमत्काराची हौस नव्हती. संतांनी चमत्कार तेव्हाच केले जेव्हा लोकांचा विश्वास बसेनासा झाला. आणि मग संत ज्यावेळी चमत्कार करतात ना, त्यावेळी ते त्यांच्या पातळीपेक्षा कितीतरी खाली आलेले असतात, असं महाराजांचं वाक्य आहे. मग त्यांची उच्च अवस्था काय असेल आपण कल्पना नाही करू शकत. काय असेल उच्च अवस्था? वेड लागलं जगाने. असं कुठलं ऐकलंय का आपण कुठल्या संताला नोबेल प्राइज मिळाले, कुठल्या संतांना काही एखादं अवॉर्ड मिळालं? अवॉर्ड नाही ना, नाही हो. प्रचंड यातना, प्रचंड छळ. माझ्या ज्ञानोबांनी हा गळ्यामध्ये झोळी अडकवावी आणि मधुकरी मागण्याकरता बाहेर पडावं, कुणीतरी झोळीत पीठ घालावं, कुणीतरी फसकन झोळी ओढून घ्यावी. अरे संन्याशाच्या पोरांनो, तुम्हाला कशाला रे खायला प्यायला लागते? ते पीठ मातीत सांडावं, पिठात रेघोट्या ओढाव्यात, पीठ भरता येऊ नये अशी व्यवस्था. काय पाप केलं होतं असं? काय पाप केलं होतं? पण तरी सुद्धा बरी हे सगळं करण्यामागचा उद्देश एकच होता, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची जाहले देह ब्रह्म. सगळ्या जगाचं कल्याण व्हावं हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून घटिका गेली पळे गेली तास वाजे झणाना, आयुष्याचा नाश होतो राम कार्य म्हणाना. अरे आता तरी रामनाम घ्या, आयुष्य खातो काळ सावधान. तुकोबरायांनी सावधतेचा इशारा दिला तुम्हाला मला सारखा. येवोनी नरदेहा विचारावे सार काहीतरी. अरे प्रत्येक अभंग बघा, त्या प्रत्येक अभंगामागची, प्रत्येक शब्दामागची तळमळ बघा. आणि एवढंच सगळं करून महाराज म्हणतात, मी तो हमाल भारवाही. तुका म्हणे मज बोलवितो देव, अर्थ भाव गुह्य तोची जाणे. सगळं तो जाणतो म्हणले, माझ्या हातनं तो फक्त करवून घेतो, करवून घेतो. मग हा भाव मनामध्ये ठेवून जर तुकोबराय तुम्हाला मला भक्तीचा सुंदर मार्ग दाखवतात आणि सोपा, कुठंही काही अवघड करायला सांगितलंच नाही. आईच्या मायेनी, आई जसं बाळाला शिकवते, नवे तोंडापर्यंत घास आणून भरवते, इतकं सुंदर असं भक्तीचं ज्ञान संतांनी आम्हाला अगदी तोंडापर्यंत आणून दिलं. काही करू नका म्हणले, कुठे जाऊ नका, ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. परिणाम काय होणार आहे? मनाला, देहाला, चित्ताला वेड लागलं पाहिजे. शास्त्रकारांनी भर्तृहरी नावाचे सुभाषितकार होऊन गेले. नीतिशतक नावाचा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्याच्यामध्ये 2 व्यसनांचा उल्लेख केला. मी म्हटलं ना, छंद या शब्दाचा अर्थ आहे व्यसन, आणि व्यसन या शब्दाचाच दुसरा अर्थ आहे संकट. व्यसन म्हणजे संकट. मग आता अशी 2 व्यसनं जगाच्या पाठीवर आहे की जी तुमच्या माझ्या जीवनाचं पूर्णपणे कल्याण करणारी आहेत. कुठली व्यसन आहेत?
व्यसनानि सन्ति बहुशः व्यसनद्वयमेव केवलं व्यसनम् विद्याभ्यसनं व्यसनम् अथवा हरिपादसेवनं व्यसनम्. 2 व्यसन नीतिशतकामध्ये सांगितली. पहिलं व्यसन आहे विद्याभ्यसनं व्यसनम् अथवा हरिपादसेवनं व्यसनम्. विद्येचं व्यसन लागलं पाहिजे म्हणले. आता विद्या कोणी? विद्या नावाची कुणी स्त्री नाही, मुलगी नाही. विद्या ज्ञान. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम यह विद्यते. गीतेतलं भगवंतांचं म्हणणं. ज्ञाना इतकं या जगामध्ये पवित्र काहीच नाही. कारण ज्ञानी माणसालाच मोक्ष प्राप्ती होते. ज्ञान असेल तर आम्हाला मोक्ष तेवढ्या जवळ करता येईल. त्यामुळे मिळवायचं काय? प्रेम कशावर करायचं? वेड कशाचं लागलं पाहिजे? म्हणाले विद्येचं. ज्ञान मिळवण्याची आसक्ती, पण सध्या ते सोडून सगळं आहे नाही का. खरं ज्ञान नाहीये, मिळवण्याची आसक्ती नाही, भूक नाही कुठल्याही गोष्टीची. बाकी पारमार्थिक ज्ञान राहू दे, व्यावहारिक ज्ञानातलं सुद्धा आजच्या मुलाला एखाद्या विचारलं ना, बाबा रे काही तुला आवडतं का? वाचन वगैरे करतो का तू? काही वाचतोस का? परवा एका मुलाला विचारलं, म्हटलं तू काही वाचतो का चांगलं चुंगलं? तो म्हणला ताई वेळच नाही. माझ्या दृष्टीने हे जगातलं सगळ्यात खोटं वाक्य आहे. आपण म्हणतो कीर्तनाला येतं का? वेळच नाही. वेळ नाही म्हणला. ट्विटरवर माझा अकाउंट आहे, फेसबुकवर माझा अकाउंट आहे, इन्स्टावर अकाउंट आहे, व्हॉट्सअपवर मी चॅटिंग करतो आणि मला ते सगळं वाचून वेळ मिळत नाही. म्हणले मी अभ्यास कधी करू? बरं म्हटलं ठीक आहे, पण तू खरंच काही वाचत नाही? म्हटलं नाही वाचत. म्हटलं आता तू वाचत नाही. विठ्ठल म्हण एक नाही आपल्याकडे, वाचाल तर वाचाल. जे चांगलं वाचतील ते दीर्घकाळ जगतील. मी हात जोडून आपल्या माता भगिनींना, बंधू वर्गाला सगळ्यांना सांगते की आपल्या लेकरांच्या हातात पुस्तकं द्या. व्यावहारिक ज्ञान आणि मग हळूहळू आध्यात्मिक ज्ञान हे सगळं आज मिळालं तर आधुनिक काळाची ही खरी गरज आहे की आध्यात्मिक पाया जर आमच्या जीवनाचा नसेल ना तर हे जीवन डळमळणार. एवढं निश्चित चालून चला. त्यामुळे ज्ञानाची आसक्ती, विद्येचं व्यसन आमच्या इथल्या प्रत्येकाला लागावं ही भर्तृहरींची, संतांची, सत्पुरुषांची अपेक्षा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विद्येनेच मनुजा आले श्रेष्ठत्व या जगा माझी. न दिसे एकही वस्तू विद्येने या असाध्य आहे जी. विषय मोठा वाढत जाईल माझा. मी पटकन एक श्लोक सांगून पुढे जाणार आहे. काय म्हणले? विद्या हे व्यसन का माणसाला लागलं पाहिजे? विद्या नाम नरस्य रूपमधिकं प्रच्छन्न गुप्तं धनम. विद्या भोग करी यश सुख करी विद्या गुरुणां गुरु. विद्या बंधुजनो विदेश गमने विद्या परम दैवतम. विद्या राज सुपूजिता न तु धनम विद्या विहीन पशु. विठ्ठल विठ्ठल. त्यामुळे विद्या हे खरं रूप आहे प्रत्येकाचं. बघा तुम्ही एखाद्या मनुष्याकडे पाहिल्यानंतर त्याच्यातली बुद्धिमत्ता, ते तेज त्याच्या चेहऱ्यावर दिसतं. विद्या नाम नरस्य रूपमधिकं प्रच्छन्न. प्रच्छन्न म्हणजे झाकलेलं. झाकलेलं द्रव्य आहे म्हणाले, ती चोरून नेता येत नाही. प्रच्छन्न गुप्तम धनम. विद्या भोग करी यश सुख करी. विद्येमुळं, ज्ञानामुळे यशाचे, सुखाचे सगळे भोग मनुष्य घेऊ शकतो. विद्या गुरुणां गुरु. विद्या गुरूंची सुद्धा गुरु आहे. मग विद्या बंधुजनो विदेश गमने विद्या परम दैवतम. विद्या एखाद्या पाठीराख्या भावासारखी आमच्या पाठीशी राहते, मदत करते. बुद्धीची उपासना, ज्ञानाची उपासना या देशाने केली आहे पहिल्यापासून. इथली परंपरा इतकी दिव्य आहे. नालंदा, तक्षशिलासारखी विद्यापीठ इथं या भूमीमध्ये होती. अर्थात ती लुटारूंनी येऊन लुटली, जाळली पुस्तकं. का? कारण हे ज्ञान भारतीयांच्याकडे आहे तर भारतीय वैचारिक दृष्ट्या इतके समृद्ध आहेत. मग म्हणाले भारतात आपल्याला राज्य नाही करता येणार, म्हणून या लोकांनी आधी इथलं लुटलं, नवे जाळलं. विद्यापीठ जाळली, 6-6 महिने पुस्तकं जळत होती हो. इतकं ज्ञान आमच्या भूमीमध्ये होतं. आमची श्रीमंती सुद्धा आम्ही लक्षात घ्यायला तयार नाही. संतांकडे, सत्पुरुषांकडे का बघायचो? त्यामुळे हे सगळी मंडळी विद्येची उपासक होती. आणि या विद्येचं व्यसन भर्तृहरी सांगतात, विद्यानाम व्यसनम अथवा हरिपाद सेवनम. व्यसनम भगवंतांचे पद, पाय, चरण त्यांचं चिंतन करावं. मग काय असं त्या चरणांजवळ, काय असं त्या भगवंताजवळ? सुखरूप ऐसा, सुखरूप ऐसा.
सुखरूप ऐसे तुझा कोण आहे सुखरूप 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 तुझा कोण सांगा माझ्या विठोबा सारी खातो माझ्या विठोबा सारी खातो सुखरूप ऐसा सुखरूप ऐसा सुखरूप ऐसा तुझा कोण सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा. अहो आता कीर्तन मग कसं संपायचं वेळेत. विठ्ठल 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 क्या बात आहे. इतके गोड महाराष्ट्रातली ही सगळी नामवंत जुनी जाणकार मंडळी असतात त्यावेळी भीती नाही आधार वाटतो उलट महाराज. विठ्ठल 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 पांडुरंगासारखं सुखरूप कुणीच नाही महाराज म्हणले. माझ्या विठोबासारखा माझ्या पांडुरंगासारखं त्याच्या इतकं सुंदर कुणीच नाही ना. मग म्हणाले त्याचंच व्यसन लागलं पाहिजे. अथवा हरिपाद सेवनम व्यसनम काय सांगू तुझ्या चरणीच्या सुखा. देवा कमोदिनी काय जाणे परिमळ कमोदिनी काय जाणे परिमळ भ्रमरा सकळ भोगीत से कमोदिनी काय जाणे. अहो काय माहिती कमळाला त्याच्याकडे काय आहे. तो भ्रमर येतो सगळा मकरंद सेवन करून जातो. तसं देवा तुझ्याकडे काय आहे हे तुलाच माहिती नाही. तुकोबरायांचं म्हणणं आहे तुझ्याकडे काय सुख आहे तुझ्याकडे किती आनंद हे तुलाच माहिती नाही. त्यामुळे तुझा छंद आम्हाला लागला पाहिजे ही महाराजांची अपेक्षा. विठ्ठल वेड लागावं वेड भक्तीचं वेड. महाराज म्हणले माझी अवस्था अशी झाली मी गातो नाचतो आनंदे वेडा झालो मी तव छंदे. आणि असं छंद लागण्यासारखं आहे तरी काय त्याच्यामध्ये त्या गोविंदामध्ये त्याच्या रूपामध्ये. कृष्णमूर्ती होय गे कळो आली सोय गे कृष्णमूर्ती होय गे कळो आली सोय गे कृष्णमूर्ती होय प्राणाचाही प्राणू पाहता सुख सांगो काय गे तुळशी माळ गळा गे कस्तुरीचा टिळा गे तुळशी माळ गळा गे कस्तुरीचा टिळा गे तुळशी माळ गळा गे कस्तुरीचा टिळा गे तुळशी माळ गळा गे कस्तुरीचा टिळा. कृपेची माय गे ओळखिली विठाई गे एका जनार्दनी विटे जोडियाले पाय गे तुळशी माळ गळा गे कस्तुरीचा टिळा गे. इतका सुंदर भगवंतांचं रूप आहे आणि त्या रूपाचा त्या नामाचा
छंद आम्हाला लागला पाहिजे. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. छंद म्हणजे व्यसन. मगाशी मी सांगितलं बाकीची व्यसनं तुमच्या माझ्या जीवनाचा नरक केल्याशिवाय राहणार नाहीत, पण असे 2 व्यसनं जगाच्या पाठीवर आहे. भर्तृहरींचं म्हणणं आहे की जी तुमच्या माझ्या जीवनाचं नंदनवन करतील, बाग फुलवतील विचारांची, सद्विचारांची, संस्कारांची. त्यामुळे बाकीच्या व्यसनांच्या आहारी गेलेला आमचा एक समाज किंवा एक भाग जर पाहिला तर वाईट वाटतं की शरीर नावाचं जे उपकरण आहे, जे यंत्र आहे, जे साधन आहे भगवंतांनी आम्हाला दिलंय कशा करता? भगवत प्राप्ती करता. शरीरम आद्यम खलु धर्म साधनम नव्हे खलु सर्व साधनम. सगळ्याच साधन आहे शरीर. मग या शरीर नावाच्या एका उपकरणामध्ये ते जर व्यसन टाकलं तर ते यंत्र शरीर नावाचं गंजायला लागतं. हे साधी गोष्ट, सामान्य गोष्ट तुमच्या माझ्या इथल्या तरुणाईला कळत नाही. म्हणून तर स्वामी विवेकानंदांनी आग्रह धरला होता की मला ज्या तरुणांची अपेक्षा आहे ना ते तरुण कसे असले पाहिजेत. स्वामी विवेकानंद म्हणायचे की मला निर्व्यसनी तरुण पाहिजेत, पोलादी स्नायूंचे तरुण पाहिजेत, की ज्यांची मन मनगट आणि मेंदू बळकट आहे अशी तरुण मंडळी संन्यासी म्हणून मला तुम्ही द्या, मी देश बदलून दाखवीन. ही ताकद होती. त्यामुळे 39 वर्षाचं अवघं आयुष्य स्वामीजींना लाभलं होतं, पण त्या 39 वर्षाच्या आयुष्यामध्ये पुढच्या 3,500 ते 4,000 वर्ष पुरेल एवढी आध्यात्मिक ज्ञानाची श्रीमंती स्वामीजी देऊन गेले. कारण माहिती होतं या शरीरामध्ये व्यसन टाकलं की ते गंजायला लागणार आहे. त्यामुळे निर्व्यसनी शरीराचा आग्रह सगळ्यांनी धरला. व्यसन करायचं ना, एक व्यसन. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. महाराज म्हणले असा छंद मला लागला पाहिजे. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. तो छंद लागल्यानंतर तुकोबाराय स्वतःचा अनुभव सांगतात, नवे जगाला सांगतात. एकदा का तो छंद लागला ना की तो छंद तुमच्या माझ्या जीवनात काय परिवर्तन करतो. अभंगाचं 2रं चरण. मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया, हो मग गोविंद ते काया, 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 मग गोविंद ते काया. गीत नाही देवाचा या हो, गीत नाही देवाचा या, मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया, हो मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया. गोविंद ते काया भेद नाही देवातया. 4 मुक्तींचं वर्णन शास्त्रकारांनी केलं. सलोकता, समीपता, सरूपता आणि संयोज्यता. भगवंताचा लोक प्राप्त होणं सलोकता, ईश्वराच्या जवळ राहायला मिळणं समीपता, ईश्वराचं रूप प्राप्त होणं सरूपता आणि साक्षात ईश्वर होणं संयोज्यता. विठ्ठल त्यामुळे
त्यामुळे साक्षात ईश्वर स्वरूप होणं ही अनुभूती तुकोबरा या चरणात सांगतायत. मग गोविंद ते काया भेद नाही देवातया, देव पहावयासी गेलो तेथे देवची होऊन ठेलो. मी आणि माझा पांडुरंग दोन उरलोच नाही. मग कुणी कुणाचं स्तवन करायचं, कुणी कुणाला नैवेद्य द्यायचा हा प्रश्न आला. नामदेव महाराजांना माहिती होतं की मी आणि तू एकच आहे, पण तरी सुद्धा मागणं काय मागितलं, मी भक्त तू देव ऐसे करी. मला तुझ्यापासून वेगळं ठेव, कारण आपण दोघं एकच आहे हे मला माहितीये, पण मला तुला नैवेद्य भरवायचंय, तुझ्यासाठी रडायचंय, तुझी वाट बघायची. तुकोबरायांनी हा अनुभव घेतला की पांडुरंग आणि मी दोन नाही राहिलो. मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. ब्रह्मचैतन्य महाराज म्हणतात, ज्या देवतेचं आपण नाम घेत राहतो ना, ज्या देवतेच्या रूपाचं चिंतन करत राहतो, त्या देवतेचे गुण नव्हे, त्या देवतेचं रूप सुद्धा आपल्याकडे येतं. आपण देवासारखे दिसायला लागतो. लहान मुलाला आपण सांगतो नीट बस, कसा बस, देवासारखा बस, देवासारखा वाग. देवासारखं असणं आणि मनुष्याचा प्रवास म्हणजे नराचा प्रवास नारायणाच्या दिशेने होणं, हेच तर मनुष्य जन्माचं इप्सित आहे, साध्य आहे. देवाचं रूप यावं, मग गोविंद ते काया असं जर व्हायचं असेल तर काय नेमकं काय झालं पाहिजे हो. एक मूर्तिकार दिसला, दगडातनं मूर्ती घडवत होता आणि बघितलं मी, माझं बारीक लक्ष गेलं, इतकी सुंदर कलाकुसर तो करत होता आणि हातामध्ये टाकी चिन्नी आणि हातोडा होता. त्याच्या जवळ गेले, म्हटलं बाबा काय करताय. तो म्हणला मूर्ती घडवतोय. मला प्रश्न पडला की एवढे ते ओबड धोबड दगड होते मोठमोठाले, आणि त्याच्यातनं एवढी सुंदर पांडुरंगाची, रामाची, कृष्णाची, देवीची मूर्ती हा घडवतोयच कसा. मी आपल्या येड्यासारखा प्रश्न विचारला, म्हटलं बाबा इतक्या त्या ओबड धोबड दगडातनं तुम्ही इतकी सुंदर माझ्या रामाची, पांडुरंगाची मूर्ती करताच कशी. त्यांनी मला सांगितलं, तुझ्या शब्दात सांगू. म्हटलं हो. ते म्हणले बाई ग, त्या दगडामध्ये आधीच पांडुरंग होता, त्या दगडात आधीच राम होता, गणपती बाप्पा होता. फक्त म्हणाले त्या देवाला किंवा त्या मूर्तीला नको असलेला भाग मी छिन्नी आणि हातोड्याच्या साह्याने काढून टाकला, आतमध्ये देव आहेच. मग म्हटलं अरे खरंय, छिन्नी हातोड्याचा घाव करी दगडाचा देव, खाई दैवाचे थडाके त्याचं माणूस हे नाव. विठ्ठल विठ्ठल. मग म्हटलं आपल्याही आयुष्यामध्ये अनावश्यक भाग बराच आहे, तो असा घासून तासून कोरून एकदा काढला, नको तो भाग आपल्या जीवनातला अनावश्यक भाग काढून टाकला की आतमध्ये आम्ही सुद्धा देवत्वालाच पोहोचलेलो आहे. आमच्याकडे सुद्धा आतमध्ये देवच आहे, फक्त आमच्याकडे नको असलेला भागच आम्ही जास्त सांभाळतोय. ते 6 भाडेकरू आम्ही इतके जपून ठेवलेत हृदयात, आहे की नाही. असे रस्त्याने 2 आजोबा आणि नातू चालले होते बरं का, सकाळची वेळ एका नगरीमध्ये, आणि दुसऱ्या बाजूला त्या नगरीमध्ये काहीतरी आदल्या दिवशी चोरी झाली होती, म्हणून त्या चोराला घेऊन 6 शिपाई घेऊन त्या चालले होते रस्त्याने पलीकडच्या. तर त्या नातवानी, आता बालसुलभ स्वभाव, त्यांनी आपल्या आजोबांना विचारलं, बाबा आजोबा ते काय म्हणले, ते कुणाला घेऊन चाललेत 6 जण शिपाई. आजोबा म्हणले अरे तो चोर आहे, त्यांनी चोरी केली आहे, 6 जण शिपाई त्याला घेऊन चाललेत. तो म्हणला ठीक आहे. आता लहान मुलांचं निरीक्षण असतं, लक्षात ठेवलं तेवढं. दुसरा दिवस परत 2 जण रस्त्याने चाललेत आणि परत तेच दृश्य दिसलं, फक्त आता त्या चोराऐवजी नगरीचा राजाच होता मध्ये, आणि त्याचे 6 हत्यारबंद शिलेदार त्याच्या मागणं चालले होते. आणि हे पोरग एकदम ओरडलं, आजोबा तो बघा चोर. आजोबा म्हणले अरे मारशील मला बाबा, चोर नाही तो या नगरीचा राजा आहे. मुलाचा प्रश्न होता, आजोबा काल तर तुम्ही म्हणालात की 6 जणांच्या मध्ये जो असतो तो चोर, मग आज सुद्धा याच्या बाजूला 6 जण आहे, मग हा चोर नाही, तो कालचा चोर आणि आजचा राजा, असं कसं काय. आजोबांनी फार सुंदर फरक सांगितला. ते आपल्या नातवाला म्हणाले, बाबा कालचे जे 6 जण होते ना त्यांच्या ताब्यात तो होता म्हणून तो चोर, आणि आजचे जे 6 जण आहेत ना त्यांच्यावर याचा ताबा आहे म्हणून हा राजा. विठ्ठल. म्हणून या षडविकारांवर आपला ताबा हवा असेल असं वाटत असेल तर मग आपण राजे ठरू ना. आपण राजा कधी ठरू. हे सगळे भाडेकरू आपण आतमध्ये हृदयात बसवले, त्यांना बाजूला काढावं लागेल, तेव्हा परिणाम होईल. मग गोविंद ते काया भेद नाही देवातया, तेव्हा आम्ही देवत्वाला पोहोचू. आणि परिणाम काय होईल. तुका म्हणे देह भरिला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, तुका म्हणे देह भरिला विठ्ठल काम
करावा विठ्ठल जीव भाव बोलावा विठ्ठल बोला काम क्रोधे केले घर रीते तेव्हा तुका म्हणे देह भरिला विठ्ठले मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. भगवंताच्यात आणि आपल्यामध्ये अभेदत्व कधी निर्माण होणार? देव आणि आपण दोन नाही असा अनुभव कुणाला आला? अनेक भक्तांनी तो अनुभव घेतला. बरं, ज्यावेळी राम रावणाच्या युद्धामध्ये लक्ष्मणाला धनुष्य रामांचं लागलं ना रावणाचं, त्यावेळी मूर्छित झालेला लक्ष्मण आणि त्याच्यासाठी औषध आणायला, ती संजीवनी आणायला मारुतीरायांना प्रभू रामांनी पाठवलं. मारुतीराय गेले द्रोणागिरी पर्वत आणायला आणि आता गेल्यानंतर असा प्रश्न पडला की हे नक्की यातलं झाड कुठलं, ही औषधी कुठली, म्हणून अख्खं मेडिकल स्टोअरच उचललं आणि ते घेऊन आले. आणि ते आकाश मार्गे जात असताना नंदीग्रामी असलेल्या भरतानी, म्हणजे बंधू प्रभूंचे इतकं बंधुप्रेम आजच्या या देशातल्या या समाजातल्या प्रत्येक भावानी प्रत्येक भावंडांनी आदर्श ठेवावा असं भरतांचं चरित्र आहे, रामांचं चरित्र आहे. हे बंधुप्रेम बघावं, आचरण करावं, अनुसरावं. एवढ्याशा जमिनीच्या विधभर तुकड्यावरून खून पाडणारी आमची पिढी आहे आत्ताची एकमेकांचा. पण काय होतं प्रेम, काय होतं बंधुप्रेम? आपल्या रामावरती किती प्रेम होतं, भगवंतावर निस्सीम प्रेम, किती नाम घ्यावं. भरतांनी आकाश मार्गे निघालेल्या मारुतीरायांना पाहिलं, मनात विचार केला कोणतरी वानर हातामध्ये पर्वत घेऊन चाललाय, म्हणून आपल्या धनुष्यबाणांनी खेचून घेतलं प्रभूंना आणि मारुतीरायांना थोडासा अहंकार निर्माण झाला होता. आता भरतांकडे पाहिलं आणि मारुतीराय काय म्हणाले? म्हणाले रामा, अहो तुमचा आमच्यावर विश्वास नाही का? 18 पद्म वानर आपल्या जवळ आहे, आपण युद्ध करू, अजून सीतामाईंना सोडवायचंय आणि तुम्ही इकडे कशाला आलात? हे मारुतीराय भरतांना विचारतायत. भरत म्हणाले की हा मला राम समजतोय. मारुतीराय म्हणाले अहो रामा तुम्ही इथे कशाला आलात? भरत म्हणाले मी राम नाही, मी राम प्रभूंचा बंधू आहे भरत. मग म्हणाले तुमच्या दोघांमध्ये इतकंच साम्य आहे, मी तुम्हाला ओळखलंच नाही म्हणे, तुम्ही प्रभूंचे बंधू आहात किंवा भरत आहात, मी नाही ओळखलं, मी रामच समजलो तुम्हाला. भरत म्हणतात की कसा ओळखेन, कारण माझ्या चित्तात राम आहे, माझ्या मनात राम आहे, माझ्या ध्यानात राम आहे, माझ्या रोम रोमात हाडा मासात राम आहे. महाराज म्हणतात जर तुमच्या माझ्या चित्तात रोम रोमात श्वासाश्वासात पांडुरंग असेल, गोविंद असेल, विठ्ठल असेल, राम असेल, जे जे उपास्य दैवत, तर म्हणाले आम्ही दिसायला सुद्धा तसेच लागतो. ज्याचं नाम आम्ही घेऊ त्याचे रूप त्याचं गुण आमच्याकडे येतात आणि भगवंत षडगुणैश्वर्य संपन्न आहे. त्यामुळे भरताकडे पाहिल्याबरोबर मारुतीरायांना असं वाटलं की हा राम आहे. किती प्रेम करावं भरतानी रामांवरती, काय इतकं बंध जुळून आला, काय एकत्वाचा अनुभव निर्माण झाला मारुतीरायांच्या मनामध्ये. ज्यावेळी प्रभू निघून गेले त्यावेळी भरत मागे 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 प्रभूंच्या निघाले होते आणि भरद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये प्रभू काही क्षण थांबले होते, पुढे निघून गेले. भरताला कळलं रामप्रभू निघून गेले, पण आदल्या रात्री ज्या दगडावर ज्या एका जागेवर रामप्रभू बसले होते त्या जागेवर भरत असा रात्रभर अश्रू ढाळत होता, त्या जागेवरनं हात फिरवत होता. भरद्वाज ऋषींनी आश्रमाचं दार उघडलं, पर्णकुटीचं, बाहेर पाहिलं, मध्यरात्री कोण असं बसले, प्रभू जिथं बसले होते त्या जागेवर आसव कोण ढाळतंय. जवळ गेलं आणि जवळ गेल्यावर पाहिलं भरत. त्यावेळी भरद्वाज ऋषींनी हात जोडून भरतासमोर उभे राहिले एक ऋषी आणि सांगावं भरता आज मी धन्य झालो, कारण आजपर्यंतच्या साठलेल्या पुण्याईचं फळ म्हणून अनंत कोट ब्रह्मांड नायक प्रभू श्री रामचंद्रांचं दर्शन मला झालं आणि रामांच्या दर्शनाची जी पुण्याई साठली त्या पुण्याईचं फळ म्हणून तुझ्यासारख्या भक्ताचं मला दर्शन झालं. विठ्ठल भरतांनी फार सुंदर वर्णन केले बरं या प्रसंगामध्ये. खरं तर हे कीर्तनात प्रमाण नाहीये, नाट्यगीत आहे म्हणून म्हणणार नाही. कधी भेटेन वनवासी वियोगी रामचंद्राला, फार सुंदर वर्णन केलंय. गदिमांचे शब्द आहेत, गदी माडगुळकर आपले महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी, की इतका विरह दाटून आला होता प्रभूंच्या विषयी. त्याचा परिणाम असा झाला की देव आणि भक्त दोन राहिलेच नाही, एक झाले. मारुतीरायांच्या बाबतीतही हाच. जनाबाईंचं काय आमच्या वेगळं होतं, जनाबाईंनी असा पुरुषार्थ गाजवला की त्यांनी देवळातला देव स्वयंपाकघरातच आणला. ये म्हटलं की त्याला यावं लागायचं
असा जनाबाईंनी पाय पसरावा, इकडून पांडुरंगाने आणि जात्यावर दोघांचं दळण सुरू व्हायचं. परवा एका कॉलेजच्या मुलीने मला विचारलं, ताई जात्यावर कसं बसायचं? म्हणलं बाई जात्यावर नाही बसायचं, जात्याच्या बाजूला बसायचं, खुंटा हातात घ्यायचा आणि मग मस्त दळण दळायचं, गोड आवाजात ओवी गायची. ताई ओवी म्हणजे काय हो? म्हटलं अगं आमच्या जनाबाईंनी मराठी साहित्याला दिलेलं अतिशय सुंदर असं वृत्त आहे ओवी वृत्त. त्याचा पुढे खूप परिपाठ झाला, अनेकांनी त्याचं अनुसरण केलं आणि खानदेशातल्या अत्यंत सुंदर अशा कवयित्री बहिणाबाई चौधरी त्यांनी ओवी वृत्त त्याचा परिपाठ दिला आमच्या सगळ्या जगाला, आमच्या मराठी साहित्याला. मग कसं असतं ते ओवी? फक्त जात्यावरच म्हणायची असते का? म्हणलं नाही, मिक्सरवर सुद्धा म्हणू शकतेस. कारण जर जात तरी तानपुऱ्यासारखं कुठं वाजत होतं, ते घरघर घरघरच त्याची होती ना. पण पूर्वजांचं शहाणपण आपल्याला वापरण्याची इच्छा निर्माण होणं हे आमचं भाग्य असलं तरच घडतं. काय गावं जनाबाईंनी, गोड आवाजामध्ये पांडुरंगाला आळवावं. पांडुरंगा सख्या ये की रे बाबा. आणि मग परिणाम काय हो? गोविंदाचा छंद लागला. मग गोविंद ते काया भेद नाही देवातया, अभेदत्व निर्माण झालं, अनुभव मिळाला. कसा? जनाबाईंनी गायला बसावं, पंढरपुरातल्या सगळ्या लोकांच्या मध्ये चर्चा सुरू व्हायची. जनाईच्या झोपडीतनं 2-2 आवाज येतात, ताबडतोब चौकशी केली पाहिजे. आणि अशी माणसं आत्ताच नाही, त्या काळी सुद्धा होती. पारापारावर, कट्ट्या कट्ट्यावर, हातामध्ये पत्ते. या देशामध्ये क्रांती झाली पाहिजे, डोंबलाची क्रांती, हातात पत्ते. असे भरपूर मंडळी आम्हाला दिसतात का नाही रिकामटेकडे. मग अशी माणसं त्याही काळामध्ये होती जी साधू संतांना प्रचंड छळणारी होती. आणि चर्चा झाली, जनाईच्या झोपडीतनं 2 आवाज येतात म्हणले, ताबडतोब चौकशी केली पाहिजे. गावचे पाटील, गावचे कुलकर्णी गेले. एवढंच ते झोपडं कोलमडायला लागलं. जने 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 दार उघड. पीठ चोपड्यात भरलं आणि जनाबाई समोर उभ्या. पाटील, डोंगर पाटील नावाचा मोठा समोर उभा. पाटील, काय काम काढलंय सकाळी सकाळी? जने, आतमध्ये कोण आहे सांग. अहो पाटील, कुठं कोण आहे तवा? मी एकटीच तर गातीये. जने, 100 माणसांनी 2 आवाज ऐकलेत आणि तू बरी म्हणते गो मी एकटीच आहे. खरं सांग, आतमध्ये कोण आहे? पाटील, आता माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास नाही. आता तुम्हीच जाऊन बघा, झडती घ्या वाटलं तर. सगळ्यांनी शोधलं, कुठंच कोणी दिसेना. जने, खरं सांग कोण आलं होतं? तिने हळूच सांगावं, पांडुरंग आला होता. पांडुरंग? आणि तुझ्या झोपडीत कशापायी आला होता? आता तिने काय सांगावं पाटील? आता सांगितलं तर तुम्हाला खरं वाटणार नाही. जोंधळ्याच्या भाकरीची चवलई न्यारी, पंढरीचा राणा येतो जनाईच्या दारी. पांडुरंग आला होता. जने, तुला दिसतो, तुझ्या बरोबर ओवी गातो. अहो गात नाही, दळण पण दळतो, सांगेल ते काम करतो, शेण्या थापतो. अजून सांगू, माझी वेणी फडी पण करतो. जनी जाय पाणी आसी, मागे धावे ऋषिकेशी. जनी जाय पाणी आसी, पाण्याला गेले की मागे 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 येतो. इतकं काम करतो, इतकं. अगं जने, पण तुला दिसतो आणि आमासनी दिसत नाही, असा लपविलास तरी कुठं? तिने सांगावं, कुठं लपवायचं असतो? हृदयाचा बंदी खाना केला, हृदयाचा बंदी खाना केला. हृदयाचा बंदी खाना केला, हृदयाचा बंदी खाना केला. त्याला गळा बांधून या दोर. इतका करकचून आवळून बांधलाय. आता तो काकुळतीला आला. जनी म्हणे, बा विठ्ठला आता जीवेन सोडी. आता नाही सोडणार, कारण मी इतकं नाम घेतलं. सोहम शब्दे मारा केला.
वेड लागलं, गोविंद गोविंद मना लागली, या छंद परिणाम असा झाला की आता देव आणि मी दोन राहिलोच नाही, आम्ही अभेद स्थितीला पोहोचलो. आणि मग या स्थितीला पोहोचलेल्या भक्ताची अवस्था काय होते, अभंगाचं